सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी 20 मार्चला पार पडली। यावेळी नाट्यमय थरार पाहायला मिळाला। मंत्री जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी बहुमत नसताना देखील शेवटच्या क्षणी 3 मतांनी डाव फिरवत भाजपच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार प्रिया शिंदे यांना अध्यक्षपदी बसवून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आणि सातारा जिल्हा परिषदेवर पहिल्यांदा सत्ता काबीज केली। पण बहुमत नसताना सुद्धा साताऱ्यात ऑपरेशन लोटस यशस्वी कसं झालं? पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील कुठं कमी पडले? पडद्यामागे नक्की काय घडलं याची इनसाइड स्टोरी समजून घेऊ या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा। गेल्या महिन्यात 9 फेब्रुवारीला सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता। त्यानंतर 40 दिवसांनी म्हणजे 20 मार्चला सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली। पण या निवडणुकीत शेवटच्या 2 तासात भाजपने गेम फिरवला आणि राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडे बहुमत असताना देखील भाजपच्या उमेदवार असणाऱ्या प्रिया शिंदे यांना अध्यक्षपदी बसवलं। इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष झालेल्या प्रिया शिंदे या जरी भाजपच्या असल्या तरी शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार महेश शिंदे यांच्या त्या पत्नी आहेत। त्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना शह देत महेश शिंदे यांनी भाजपच्या मदतीने पत्नीला अध्यक्ष केलं आहे। तर भाजपचे राजू भोसले यांची जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे। पण या दोन्ही निवडी होत असताना नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या। कारण एकूण 65 जागा असणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेत 65 पैकी 34 मतांची मॅजिक फिगर कोणत्याच पक्षाकडे नव्हती। यामध्ये स्वबळावर लढणाऱ्या भाजपकडे सर्वात जास्त 27 जागा होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसने 20, शिवसेना शिंदे पक्षाने 15, तर काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्ष यांनी प्रत्येकी 1 आणि अपक्षाला 1 जागा मिळाली होती। त्यामुळे अध्यक्षपदावर कोण बाजी मारणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती। खरं तर जिल्हा परिषद निवडणुकीआधी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली होती। त्यामुळे दोन्ही पक्षांच्या मिळून 35 जागा आणि स्वाभिमानीचा 1 सदस्य असं 36 मतांचं संख्याबळ त्यांच्याकडे होतं। म्हणजे बहुमतापेक्षा 3 मतं जास्त होती। तर भाजपला मात्र बहुमतासाठी 6 मतं कमी पडत होती। खरं तर शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्हीपैकी कोणत्याही पक्षाने भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली असती तर निदान उपाध्यक्षपद तरी मिळालं असतं। पण भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आक्रमक भूमिका घेत मित्र पक्षांना जास्त महत्त्व दिलं नव्हतं आणि त्यामुळेच मंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांनी भाजपला बाजूला ठेवून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता। पण मंत्री जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी मिळून ऑपरेशन लोटस राबवण्याची रणनीती आखली आणि पत्नीला अध्यक्ष करण्यासाठी शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार महेश शिंदे यांनी सुद्धा भाजपला साथ देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सदस्य फोडण्याचा प्रयत्न सुरू केला। इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे या 2 सदस्यांवर शिवसेना सदस्याचा अपहरणाचा आरोप करत गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचा प्लॅन भाजपने आखला होता। मात्र याची कुणकुण पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना लागली आणि खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी पोलिसांचा ज्या 2 सदस्यांवर वॉच होता त्या सदस्यांना थेट स्वतःच्या गाडीतून सुरक्षित सभागृहात पोहोचवलं। दरम्यान यावेळी जिल्हा परिषदेच्या आवारात झालेल्या झटापटीत मंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला लागलं। पण मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच पोलिसांनी या दोन्ही सदस्यांना सभागृहातून अटक केल्याची बातमी काही माध्यमांनी दाखवली आहे। आता बघू भाजपने शेवटच्या क्षणी नेमका कसा गेम फिरवला आणि सत्ता कशी काबीज केली। तर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार प्रिया शिंदे यांना 33 मतं मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीच्या उमेदवार मनीषा फडतरे यांना 30 मतं मिळाली आहेत। म्हणजेच 3 मतांनी भाजपच्या प्रिया शिंदे विजयी झाल्या आहेत। पण भाजपने या विजयासाठी गेल्या काही दिवसापासून रणनीती आखली होती। सगळ्यात आधी भाजपने अपक्ष निवडून आलेल्या सदस्य विद्या वेताळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या लता कर्णे यांना स्वतःच्या बाजूने घेतलं। यानंतर भाजपने शिवसेना आमदार महेश शिंदे यांचे समर्थक असणारे 2 सदस्य फोडले आणि इतर 2 सदस्यांना जबरदस्ती करून मतदान करायला लावलं, अशी माहिती माध्यमांमधून समोर आली आहे। एकूणच काय तर भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सगळे मनसुबे उधळून पहिल्यांदा सातारा जिल्हा परिषदेची सत्ता काबीज केली आहे। दरम्यान या सगळ्या नाट्यमय घडामोडीवर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।